नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर डिस्कस करणार आहोत. तो म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये फ्युचर आणि ऑप्शन ह्या दोन गोष्टींमध्ये लॉस का होतो हे आपण बघणार आहोत. त्यामध्ये हा जो व्हिडिओ आहे हा 2 पार्टमध्ये होणार आहे. त्यात पहिला पार्ट जो आहे त्यामध्ये ऑप्शन आणि फ्युचर म्हणजे काय हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत आणि दुसरा पार्टमध्ये यामध्ये पैसे लॉस का होतात ते आपण बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला फर्स्ट टाइम असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण असे अनेक महत्त्वाचे विषय आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून घेत असतो. चला तर आपण पहिल्या पार्टला सुरुवात करूया. या व्हिडिओच्या पहिल्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत फ्युचर आणि ऑप्शन ट्रेड म्हणजे काय. सोप्या भाषेमध्ये समजून घेऊ. एक कंपनी आहे, जसं एक्झाम्पल आपण घेतलं रिलायन्स कंपनी आहे. आज रिलायन्सच्या शेअरची किंमत आहे एक्झाम्पल 3000 रुपये. पण आज 3000 रुपये एखाद्या व्यक्तीला गुंतवायचे नाहीयेत. तर तो व्यक्ती काय करतो की दोन ऑप्शन आहेत, एक फ्युचर आणि एक ऑप्शन. तर तो काय करतो की समजा उदाहरणार्थ आपण घेतलं ऑप्शन. तर ऑप्शनमध्ये बेनिफिट काय आहे की तुम्हाला एक जो काही स्टॉक्स तुम्ही सिलेक्ट कराल त्याची एक लॉट साईज असते 150, 200, 250. एक समजा तुम्ही 250च्या लॉट साईजमध्ये ते स्टॉक्स घेतले 250. आता 300 इंटू 250 जर केले तर ती किंमत खूप जास्त होते. म्हणजे जवळपास जर बघितलं आपण तर त्या किमतीची जवळजवळ एक 7.5 लाख रुपये किंमत होते. आता ते 7.5 लाख रुपये आता आपल्याला वन टाइम देण्यासाठी नाही आहेत. तर तो एखादा व्यक्ती काय करेल, ऑप्शनमध्ये जाऊन काही प्रीमियम भरेल. त्याचा प्रीमियम असतो एक पर स्टॉकच्या पाठीमागं 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये तिथे आपल्याला ऑप्शन येतो आणि मग तेवढाच प्रीमियम भरून तो होल्ड करून ठेवेल. आता होल्ड करण्याच्या पण दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे, जर मार्केट वाढणार असेल तर त्याला आपण कॉल ऑप्शन देतो आणि मार्केट डाऊन जाणार असेल त्याला पुट ऑप्शन देतो. आणखी सोप्या पद्धतीने जर म्हटलं तर आता इराण इस्रायल वॉर चालू आहे, मार्केट कोसळत आहे. जर एखाद्याला वाटलं किंवा मार्केट डाऊन होणार आहे तर ऑप्शन ट्रेडमध्ये तो घेण्याच्या विचारात असेल तर तो घेऊ शकतो. तर जर त्यांनी ऑप्शन पुट केला तर मार्केट ज्यावेळेस कोसळेल त्यावेळेस त्या व्यक्तीला त्याप्रमाणे पैसे मिळतात. आता यामध्ये काय होतं की जरी समजा उद्या तसं झालंच नाही तर जो काही ह्या व्यक्तीने प्रीमियम भरलेला तेवढाच लॉस होतो, कंपल्सरी काहीच नाही याच्यामध्ये. पण दुसरा जो ऑप्शन आहे फ्युचर, तिथे काही मार्जिननी आपण स्टॉक्स घेतो, त्याला आपण लेवरेज म्हणतो आणि त्यामध्ये कंपल्सरी असतं. म्हणजे जर तुम्ही तेवढ्या किमतीला घेतलेला असेल किंवा प्राइस लॉक करून ठेवली असेल आणि त्यावेळेस जर मार्केट कोसळलं किंवा अप गेलं तर जो काय तुम्ही ऑप्शन पुट केला त्यामध्ये लॉस होणार जो आहे तो तुम्हाला कंपल्सरी घ्यावाच लागतो. आता हे सोप्या भाषेमध्ये आपण या दोन्ही पार्टला समजून घेतलं. आता मेजर कुठं प्रॉब्लेम येतो किंवा पैसे लॉस का होतात किंवा बरेचसे लोक यामध्ये कर्जबाजारी का होतात हे आपण दुसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. आता या पार्टमध्ये आपण बघणार आहोत की या दोन ऑप्शनमध्ये लॉस का होतो किंवा कर्जबाजारी होण्याचं प्रमाण यामध्ये का वाढतं. एक उदाहरण घेऊ की आता जसं आपल्याकडे बजेटिंग झाल्यानंतर इंडियामधलं काही स्टॉक मार्केट चांगल्या पोझिशनला थोडंसं अप पोझिशनला वाढत होतं. त्यावेळेस लोकांना असं वाटलं की आता मार्केट चांगल्या पोझिशनला आहे, वाढणार आहे. मग ज्यांनी फ्युचरमध्ये गुंतवणूक केलेली असेल किंवा फ्युचरमध्ये काही स्टॉक्स घेतलेले असतील आणि अचानकच एक 20-25 दिवसानंतर इराण इस्रायलचं वॉर सुरू झालं आणि मार्केट परत मोठ्या अंकाने घसरलं. ह्या दोन्ही ऑप्शनमध्ये मित्रांनो एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, तो म्हणजे तुमचा टाईम पिरियड. यामध्ये सिलेक्टेड टाईम पिरियड आहे. म्हणजे दर महिन्याचा 1 महिन्याचा असेल तर त्या दिवशी ते स्टॉक्स तुम्हाला विकावेच लागतात, लॉस असो किंवा प्रॉफिट असो. तिथं तुम्हाला जास्त होल्ड करता येत नाही. त्यामुळं इथे मेजर लोकांचा प्रॉब्लेम होतो. दुसरा एक मेजर प्रॉब्लेम काय की जसं क्रेडिट कार्डचे पैसे वापरतेवेळी भरायचे नसतात, पण नंतर आपल्याला बिल येतं त्यावेळेस कळतं की आपण किती यूज केलेलं आहे. तसं या फ्युचर ऑप्शनमध्ये मोठा प्रॉब्लेम काय तर आपल्याला खूप कमी मार्जिनमध्ये हे स्टॉक्स मिळत असतात, पण त्यांची क्वांटिटी जास्त असते. 250 स्टॉक्स असतात. जर पहिल्या डीलमध्ये जर एखाद्या व्यक्तीला फायदा झाला तर तो नेक्स्ट टाइम काय करतो, अशा 7-7, 8-8 कंपन्यांचे स्टॉक्स घेतो आणि मग तिथे 2,500-3,000 हजार स्टॉक्स घेतो आणि त्यामध्ये जर चुकून मोठा लॉस झालाच तर त्या व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षा किंवा त्या व्यक्तीच्या बॅकअपपेक्षा जास्त लॉस होतो आणि तिथे लोक कर्जबाजारी व्हायला सुरुवात होतात. बरं, एवढ्यावरच थांबत नाहीत. एखाद्या व्यक्तीची समजा जर या स्टॉक मार्केटमध्ये फ्युचर आणि ऑप्शनमध्ये
एखाद्या व्यक्तीचं समजा 50,000 रुपयाचं नुकसान झालं असेल, तर तो व्यक्ती काय करतो की 50,000 रिकव्हरी करण्यासाठी परत 1 लाखाचा लॉस करून घेतो. तो परत 1.5 लाखाचा लॉस करण्यासाठी परत 2.5 लाखाचा लॉस करून घेतो आणि असं करत करत लोक 15, 20, 25 लाख रुपयापर्यंत सुद्धा थांबत नाहीत. कारण त्यांना असे असते की हे पैसे आज ना उद्या रिकव्हरी होतील, आज ना उद्या रिकव्हरी होतील. पण तसं होत नाही. त्यामुळं माझं स्पष्ट सजेशन आहे की जर तुम्हाला पूर्ण नॉलेज असेल किंवा दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेवढी तुम्ही रिस्क घेऊ शकता की तेवढे पैसे गेले तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही, तेवढ्याच गोष्टीमध्ये गुंतवणूक करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तज्ञ मार्गदर्शनाचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला काही न करता रिटर्न हवे असतील चांगल्या पद्धतीने, तर स्टॉक मार्केटला लॉंग टर्मसाठी गुंतवणूकदार म्हणून राहा. ह्या जर 3 गोष्टी फॉलो केल्या तर तुम्हाला पुढे अडचण येणार नाही. आणि कधीच पैशाच्या हवासेपोटी जर जास्त पैसे आपल्याला हवेत म्हणून जर आपण ह्या गोष्टींमध्ये बल्कमध्ये लॉट घेऊन खरेदी करत असेल, तर एक दिवस आपण नक्कीच आर्थिक अडचणीमध्ये येणार आहे. आज बऱ्याचशा सोशल मीडिया पेजला त्याचे बेनिफिट किंवा ह्या गोष्टी दाखवून आज बऱ्याच नवीन लोकांना त्यामध्ये आकर्षित केलं जातं. त्यामुळं हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत फॉरवर्ड करा. कदाचित तुमच्या एका शेअरिंगमुळं कोणीतरी कर्जबाजारी होण्यापासून वाचेल आणि त्यांना फॅक्ट कळेल. जर व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट्स करा आणि मला माहिती आहे की चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही पुढे जाणार नाहीये. धन्यवाद.